नाव नितीन मारुती शिंदे। मला जमीन 6 एकर आहे। मला शेतामध्ये जायला नाही का रस्ता नाही। तहसीलदारनं मला नाही का निकाल द्यायला 2 महिने होऊन गेले। मंडळ अधिकारी तलाठी नाही का टाळून टाळ करते तर आणि मग पुन्हा नाही का पेरण्या होऊन गेल्या नाही का समजा लोकांच्या शेजारी पाजारीचा आज मला रोजी जायला रस्ता नाही। म्हणून मी उपोषण सह कुटुंब घेऊन गाडी बैल घेऊन नाही का इथे येऊन बसलोय परतूरमध्ये तहसीलदार पुढं। आज किती महिने झाले तुमचा रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेत आणि आता नेमकं कोण याच्यामध्ये टाळाटाळ करते आणि आज तुमचं उपजीविका कशावर आहे सगळ्या? आता नाही का 2 महिने होऊन गेले नाही का तरी नाही का नाही का मंडळाधिकारी तलाठी आम्हाला नाही का ते नाही का तारखी देते आणि म्हणजे ह्या तारखेला रस्ता खुला करू आणि नंतर पुन्हा म्हणतात नाही का आमच्या मागे इलेक्शन आले आणि येणं होत नाही। आम्ही तिथून नाही का पोलीस स्टेशनला म्हणतो नाही का फी संरक्षणासाठी नाही का त्यामध्ये फी भरा आणि तिथे गेलं की नाही का झालं ते नाही का आता येणं होत नाही आमच्यावालं। मग आम्ही काय करणार उपोषणला त्यामुळे सह कुटुंब घेऊन बसलो तिथं की म्हणलो नाही का आम्हाला नाही का गाडी बैल आज नाही का न्यायला रस्ताच नाही आम्हाला शेतामध्ये नाही का जायला आणि पाय गेले की शाळे आहेत लोक शेजारी पाजारी। मग आम्ही काय करणार? ह्या प्रकरणामध्ये हा जो शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तहसीलदारांनी रस्ता तयार करून दिला होता, मात्र त्याचं अद्याप एक्झिक्युशन झालेलं नाही आहे आणि सदर निकालाविरुद्ध माझ्याकडे अपील देखील दाखल केलेलं आहे समोरच्या शेतकऱ्यांनी। तर लवकरच आम्ही तर रस्त्याचे एक्झिक्युशन करणार आहोत। दोन्ही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो आहोत आणि जोपर्यंत आमच्याकडे मॅटर डिसाईड होईल तोपर्यंत ॲटलीस्ट सामंजस्याने रस्ता आपण चालू ठेवावा। पुढे केसचं होईल ते आपण बघूयात, पण मात्र आज रोजी रस्ता खुला करून द्यावं असं आवाहन मी समोरच्या शेतकऱ्यालाही केलेलं आहे आणि जर आव्हानास त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आमची यंत्रणा पाठवून रस्ता खुला करून देऊ आणि जे शेतकरी समोर बसलेले आहेत त्यांचं उपोषण आज आम्ही उठवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना रस्ताही आम्ही खुला करून देण्याचा आज काहीतरी डिसिजन त्यामध्ये घेऊयात। सर, पेरणीचा दिवस आहे, सगळीकडे पेरण्या झाल्या, त्यांच्या पेरण्या बाकी आहेत, महत्त्वाचा विषय आहे, परंतु 2 महिन्यापासून प्रलंबित का होतं? विषय असा आहे की आपल्या सब डिव्हिजनमध्ये जवळपास 300 गावं आहेत आणि असंख्य केसेस इथं सुरू आहेत। तर आम्ही या गेल्या 2 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त रस्ते खुल्या करून देण्याचे आम्ही प्रयत्न केले म्हणजे करून देत आहोत। उपलब्ध मॅनपॉवर असेल किंवा आमच्याकडे सध्या SIRची देखील ॲक्टिव्हिटी जोरात सुरू आहेत। तर यामध्ये वेळ काढून आम्ही जेवढे शक्य असेल तेवढे शेतकऱ्यांचे रस्ते सध्या खुले करून देत आहोत आणि शासनाची हीच भूमिका आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रस्ते देण्यात यावेत। जे कोण रस्ते अडवत असतील असे काही प्रकार आढळले असतील त्यांच्यावर काय कारवाई होईल? आपण काय करतो, शासनाने आता रिसेंटली बरेचसे निर्णय घेतलेले आहेत जे शेतकऱ्यांच्या या वादाच्या संदर्भात खूप म्हणजे महत्त्वाचे निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, जसं की त्यांचा फार्मर ID ब्लॉक करण्याचे विषय असतील किंवा पोलीस प्रोटेक्शन फीस आता माफ केलेली आहे, मोजणीची फीस माफ केलेली आहे रस्त्यांच्या संदर्भात। त्याचे खूप चांगले निर्णय आहेत आणि आलेल्या निर्णयांचा आम्ही सध्या अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि याला शेतकरी बांधव देखील खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत। आज उपोषण सुटेल? आज उपोषण नक्की सुटेल। मी शेतकऱ्यांशी स्वतः बोलत आहेत आणि त्यांच्या वकिलांशी देखील मी बोललेलो आहोत आणि आमची यंत्रणाखाली प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून रस्ता कसा खुला होईल याचा आम्ही आज प्रयत्न करू। आता फक्त आम्ही इथं जे आता सहकुटुंब घेऊन आलोय की आम्हाला रस्ता किंवा खुला करून द्यावा। जेव्हा नंबर बांधताना पहिला रस्ता होता तो रस्ता आता सध्या अडवलेला आहे। आता ते रस्ता जर खुला केला तर आम्हाला पेरणी करता येईल ना, त्यामुळे मग आता पेरणीचे दिवस येतात, मग आता पेरणी करायला जायला रस्ताच नाही। एक तर चालत जाऊन येत नाहीत लोक, शेजारी पाजारी ज्यांनी रस्ता अडवलेला आहे ते लोक, मग आता जायचं कसं आम्ही? मग आता हे 2 महिन्यापासून समजा सांगितलंय आम्हाला हे तहसीलदार हे तलाठी वगैरे त्यांना आम्ही सांगून की माझा भाऊ पूर्ण त्यांच्याकडं 2-4 वेळेस गेलाय, पण त्यांनी काय अजून आम्हाला तारखेला दिसते ह्या तारखेला या त्या तारखेला येऊ, पण अजून काही आले नाहीत। त्यामुळं आज आम्ही इथं आलो किंवा सगळं घरदार गाडी बैल हे सगळं घेऊन इथं आलो। आम्हाला त्यांनी फक्त रस्ता द्यावा, त्यानंतरच आमची पेरणी होईल। माझं नाव अशोक मारुतराव शिंदे।